मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये घडलेला प्रकार हा कलंक लावणारा असल्याची प्रतिक्रिया नरहरी झिरवळ यांनी स्वतः दिली आहे। तर या प्रकरणी आरोपी ढेरिंगे जो आहे त्याची चौकशी सुरू झाली असल्याचं स्पष्टीकरण देखील झिरवळ यांनी दिलंय। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील झिरवळ म्हणाले। तात्काळ राजू ढेरिंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे, पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीने त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं। त्यांनी स्वतःसाठी मी घेतले, अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही। सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे। दरम्यान याच प्रकरणावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय, कष्टातून। ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले। त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही आहे ना। मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं, 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे। हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते। हे असं कसं होऊ शकतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।